चल प्रॉब्लेम नंबर 5 आहे आपला सॉल्व प्रॉब्लेम नंबर 5. तो समजून घ्यायचा आहे. समजून घेण्याची मेथड बऱ्यापैकी आता सर्वांना माहित झाली असेल. काय करतो आपण सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करतो, त्याची इफेक्ट वगैरे समजून घेतो, जे आयटम कुठं जातात ऍडजस्टमेंटची इफेक्ट समजून घेतो आणि त्याच्यानंतर काय करतो आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो. तर सुरू करूया. जॉईन नाही होत असं काही जणांचं म्हणणं आहे, तर एकच मिनिट. असं काय येते, मीटिंग आयडी तोच आहे ना? तुम्ही त्या मी पाठवलेलं मीटिंग आयडी वरच क्लिक करून जॉईन केलं ना? हो सर. हो सर. बर, चला प्रॉब्लेम सुरुवातीला रीड करू, समजून घेऊ आणि सॉल्व करूया. बघा, मेसर सुदर्शन सुदर्शन ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म आहे. फर्मचं नाव आहे सुदर्शन ट्रेडर्स. इन विच राम अँड कृष्णा, या फर्म मध्ये कोण पार्टनर आहेत? एक आहे राम आणि दुसरा कोण आहे? कृष्णा. हे दोन पार्टनर्स आहेत. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो, त्यांचा हा फर्म मधला जो व्यवसाय आहे, प्रॉफिट कसा वाटून घेणार आहेत? तो 3:2 म्हणजे 3:2 या प्रमाणात जो प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट फॉर द इयर 2018-19. तुम्हाला काय बनवायचंय? फायनल अकाउंट बनवायचंय. 31 मार्च 2019 या तारखेचा आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. आता थोडीशी एक वेगळी कन्सेप्ट या प्रॉब्लेम मध्ये आहे, त्यामुळे काही लगेच घाबरून जायचं काही टेन्शन नाही, आपण ती बघूया. एकच मिनिट हा फक्त. काही गोष्टी त्या प्रॉब्लेम मध्ये ना काही गोष्टी वेगळ्या दिलेल्या आहेत. वेगळे म्हणजे काय? एक आयटम वेगळं आहे, आपल्याला काय दिलेले? करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. आणि आपल्याला आतापर्यंत जे ट्रायल बॅलन्सचे फॉर्मॅट होते ते कसे होते? टी फॉर्मॅट मध्ये होते. आता हे काय आहे? वर्टिकल फॉर्मॅट मध्ये आहे. वर्टिकल म्हणजे काय? डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सचा डायरेक्ट कॉलम दिलेला आहे. असं टी शेप मध्ये फॉर्मॅट नाही. हा टी शेप मध्ये म्हणजे काय? आपल्याला असा दिला जायचा, या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस असायचे आणि इकडे काय असायचे? क्रेडिट बॅलन्सेस. आणि जर परीक्षेला असं आलं तर मग कन्फ्युज होऊन जायचं नाही, अरे आपल्याला तर सरांनी वेगळं सांगितलं तर हे वेगळं दिसतंय. तर असं काही घाबरायचं नाही. डेबिट बॅलन्सेस काय असतात, कोण सांगते? एक्सपेन्सेस असेट. आणि क्रेडिट बॅलन्सेस काय असतात? सगळे इनकम इन्कम आणि लायबिलिटी. मग डेबिट बॅलन्सेस एक्सपेन्सेस असेट असतील तर ते कुठे जातील? प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साइडला जातील. बरोबर. आणि जर क्रेडिट बॅलन्सेस असतील तर कुठं जातील? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. व्हेरी गुड. कुठं? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट किंवा बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला हे बॅलन्सेस ट्रान्सफर होतील. त्याच्यामुळे लगेच काय आपण पॅनिक व्हायची वगैरे गरज नाही, फॉर्मॅट वेगळा आलाय म्हणून. तर आता या ठिकाणी ओपनिंग स्टॉक दिला पहिला आयटम, कुठं लिहितो आपण? डेबिट बॅलन्स आहे त्याचा. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. कॅपिटल अकाउंट दिले आणि खाली करंट अकाउंट सुद्धा दिले. आता अशा वेळेस दोन्ही बॅलन्सेस तयार दिलेले असतील आपल्याला, तर मग प्रश्न निर्माण होतो, सर कॅपिटल अकाउंट सुद्धा तयार करायचं आणि करंट अकाउंट सुद्धा तयार करायचं का? तर अशा वेळेस कॅपिटल अकाउंट तयार करायचं नाही. काय सांगितले मी? दोन्ही बॅलन्स जे दिले असतील, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आणि करंट अकाउंटचा बॅलन्स असेल, तर कोणता अकाउंट तयार करणार नाही तुम्ही? कॅपिटल अकाउंट तयार करणार आहे. मग हा कॅपिटलचा बॅलन्स कुठे लिहिणार? डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आणि करंट अकाउंट तुम्ही तयार करणार काय? तर म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी काय तयार करावं लागेल? करंट अकाउंट. जे पार्टनर्स कॅपिटल म्हणणार आहे ना आपल्याला, आपण जे पार्टनर्स कॅपिटल म्हणतोय ना, त्याला फक्त तुम्ही जर ड्रॉ केलेले असेल तर ते तुम्ही पार्टनर्स कॅपिटल म्हटलेलं असेल तर त्याला फक्त तुम्ही काय नाव देणार? पार्टनर्स करंट अकाउंट. संपला विषय. एवढंच फक्त बदल तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये करायचा. आणि मग हा करंट अकाउंटचा बॅलन्स काय आहे? क्रेडिट आहे. बरोबर ना? करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिट आहे. मग क्रेडिट बॅलन्स कुठे ट्रान्सफर करणार करंट अकाउंटचा आपण? करंट अकाउंटच्या
करंट अकाउंट साईडला. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, राम जो आहे ना, राम त्याचा 8,000 बॅलन्स आहे आणि कृष्णा जो आहे त्याचा 4,000 डेबिट बॅलन्स आहे. याचा क्रेडिट आहे आणि याचा डेबिट आहे, लक्षात राहू द्या. तर रामचा जो आहे तो कुठं लिहिणार करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट आहे. ज्याचा Credit side ला. क्रेडिट आहे त्याचा क्रेडिटला, आणि ज्याचा डेबिट आहे त्याचं कुठं लिहिणार डेबिट साईडला. डेबिट साईडला. एवढंच फक्त याच्यामध्ये नवीन आहे. आयएमपी आयटम आहे. आयएमपी म्हणजे काय, जे नवीन आहे ते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये त्याला आपण काय म्हणूया, आयएमपी म्हणूया. म्हणजे आपल्या लक्षात राहील की काय प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये नवीन, ही गोष्ट नवीन आहे ना या प्रॉब्लेम मध्ये. हो सर. हो, त्याला आयएमपी म्हणून ठेवा. त्याच्यानंतर परचेस डेबिट बॅलन्स आहे, कुठं लिहितो, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर पुढे बघा सेल्स कुठं लिहितो, क्रेडिट बॅलन्स आहे ट्रेडिंगच्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला, क्रेडिट साईडला. सन्ड्री डेटर्स डेबिट बॅलन्स म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट असेल. काय हे आपली बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या असेटला. व्हेरी गुड, कारण ते असेट आहे. सन्ड्री क्रेडिटर क्रेडिट बॅलन्स आहे, एक तर लॅबिलिटी किंवा इन्कम. लॅबिलिटी साईडला. आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर. ओके, चला. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल हा जो आयटम आहे 47,000 रुपयाचा. डेबिटचा बॅलन्स आहे. असेट आहे का एक्सपेन्सेस हा प्रश्न विचारायचा. असेट आहे, बरोबर ना? मग कुठं लिहिणार? हो सर. बॅलन्स शीटला. असेट साईडला. बिल्स पेएबल बॅलन्स शीटला. लॅबिलिटी साईड. कमिशन बॅलन्स कोणता आहे पहा, डेबिट. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड, कारण की हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, असेट नाहीये, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, कारण की डेबिट बॅलन्स आहे, एक्सपेन्सेस आहे. फर्निचर बॅलन्स शीट असेट साईड. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट असेट साईड. असेट आहे आपली, एक्सपेन्सेस नाहीये, लक्षात राहून द्या. डेबिट बॅलन्सेस. आरडीडी क्रेडिट बॅलन्स आहे 1,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट. व्हेरी गुड. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड म्हणजे पीसी. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट डेबिट बॅलन्स आहे, कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला, कारण की इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, म्हणून बॅलन्स शीट असेट साईड. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. देन आफ्टर बघा, लोन अँड ऍडव्हान्स गिव्हन. आता हा लोन अँड ऍडव्हान्स गिव्हन डेबिट बॅलन्सेस आहे, असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? ऍसेट. मग बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार? असेट साईडला. क्लिअर होतं ना सर्वांना मी काय सांगतोय? हो सर. ओके. त्याच्यानंतर इन्शुरन्स. आता हा इन्शुरन्स डेबिट बॅलन्स आहे, असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस आहे, पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तो सुद्धा त्याच ठिकाणी लिहिणार. एकच मिनिट हा, मला फोन सारखा यायला लागला. आणि लास्ट आयटम आहे काय, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड आणि परचेस ऑन 1 जानेवारी 2019 आणि त्याचं 12% ही अमाऊंट पण दिलेली. आता हे मला एक गोष्ट सांगा, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, पहिला प्रश्न असा की हा असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? असेट म्हणजे लिहिणार कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता हे पर्सेंटेज दिले म्हटल्यावर याच्यावर काय आहे? हिडन ऍडजस्टमेंट आहे. मग आपण याला काय करूया? स्टार मार्क करूया. आता हिडन ऍडजस्टमेंट लगेच समजून घ्यायची असली, कारण की खूप धोकादायक असते, त्यामुळे लगेच सॉल्व्ह करायचं. तर आता बघा, हे कधी परचेस केलेत? 1/1/2019 या तारखेला परचेस केलेत. माझा साधा सिंपल प्रश्न तुम्हाला असा आहे की आपलं अकॅडमिक, म्हणजे अकॅडमिकच म्हणतोय, आपलं अकाउंटिंग इयर जे आहे, अकाउंटिंग इयर, ते ट्रायल बॅलन्सची जी डेट आहे ती वर्षाच्या शेवटची डेट आहे, म्हणजे ज्या दिवशी वर्ष संपतं त्या दिवशीची. किती? 31 मार्च 2019 ही डेट आहे. बरोबर का? सर्वांना क्लिअर का हे? ओके. म्हणजे काय की 31/3 ला वर्ष जर संपलेलं असेल
31/3/2019 ला, तर हे वर्ष सुरू कधी झालं असेल? 1 मार्च. 1 एप्रिल एक एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 18 वर्षी सुरू झाला असेल. आणि त्यांनी हे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत ते परचेस कधी केलेत? 1 जानेवारी 1 जानेवारी 2019. 1 जानेवारी 2019 या तारखेला परचेस केलेत. म्हणजे पहा, वर्षात महिने असतात 12, बरोबर. 12 महिन्यातले जितक्या ह्या अकॅडमिक इयर मध्ये आपण जितक्या दिवस ते बॉन्ड आपल्याकडे राहिले तेवढ्याच आपल्याला काय भेटेल? इंटरेस्ट भेटेल 12%. 1 जानेवारीला परचेस केलेत म्हणजे त्याच्या अगोदरचे, म्हणजे हे 1/4/2018 पासून 1 जानेवारी 2019 पर्यंत हे बॉन्ड आपल्याकडे होते का? नाही. म्हणजे किती महिने नव्हते ते मोजायचं बघा. एप्रिल पासून मोजायला सुरुवात करायची. एप्रिलची 1 तारीख, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. डिसेंबर पूर्ण संपल्यानंतर 1 जानेवारीला म्हणजे किती? 9 महिने नीट मोजायचं. किती महिने नव्हते आपल्याकडं? 9 महिने नव्हते. म्हणजे 12 महिन्यातलं 9 महिने नव्हते म्हटल्यावर आपण याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार का? नाही. मग आता सिंपल आहे. 12 महिन्यातले किती महिने होते? 1/4/1/1/2019 पासून 31/3/2019 पर्यंत होते. म्हणजे किती महिने होते? फक्त 3 महिने 3 महिने होते. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. मार्चची शेवटची तारीख आहे. फक्त 3 महिने. मग या 3 महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला भेटेल का नाही? भेटेल. भेटेल. हो सर. म्हणजे आता याच्यावर पहा, आता ह्या 15,000वर 12% इंटरेस्ट किती महिन्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला? 3 महिने 3 महिने. बर, ठीक आहे. आता लगेचच या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशनला सुरुवात करू. 15,000 बरोबर गुणुले 12% जर कॅल्क्युलेशन केलं तर 10% काढलं तर 1,500 येतात. किती येतात? 1,500. आणि परत 2 शून्य झाकले तर 150 येतो 1%. तर 2% किती येतील? 150 दुने 300. म्हणजे 10% 1500 आणि 2% 300. तर टोटल 12% किती असतील? 1,800. 1,800. क्लिअर का सर्वांना? हे मी कसं कॅल्क्युलेशन केलं? हो सर. हो. पण एक प्रश्न स्वतःच्या मनाला नेहमी विचारायचा, हे जे कॅल्क्युलेशन केलंय आपण, हे इंटरेस्ट भेटणार आहे 1,800 रुपये त्याला. हे किती? पूर्ण वर्षभराचं आहे. कितीच आहे ते? पूर्ण 12 महिन्याचं आहे. मग आपल्याला कितीचं पाहिजे? फक्त 3 महिन्याचं किती असेल? तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 1,800 भागिले 12 गुणुले 3 करावं लागते. बघा मी काय केले. 1,800 भागिले 12 गुणुले 3. 3 एके 3, 3 चोक 12. क्लिअर काय? बरोबर. हा. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16. राहिले 2 वरून घेतला 0, 20, 4 पंचे 20 आणि हा 0 एक्स्ट्रा पुढे आला. किती येतील ते? 450. किती? फक्त 450 रुपये इंटरेस्ट येईल. किती महिन्याचं? 3 महिन्यांचं. 3 महिन्यांचं. कॅल्क्युलेशन समजलं का सर्वांना? हो सर. हो. हे मी तुम्हाला तोंडी कसं करायचं ते शिकवलेलं आहे. याच्यामध्ये पुस्तकात वर्किंग नोट जर बघितली तर खूप अवघड दिसते आपल्याला. ते छेद परत इकडं तिकडं अशा. पण अशा पद्धतीने सोपं जाते ना सर्वांना? हो सर. ओके, चला. आता हे जे 450 इंटरेस्ट भेटणार आहे आपल्याला, याचे 2 इफेक्ट होतील. हा एक तर आपला काय इन्कम आहे, बरोबर ना? हो सर. मग कुठं लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. आणि दुसरी गोष्ट, ह्या गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ते ऍड होतील म्हणून आपण काय म्हणणार? ऍड असेट. ऍड काय म्हणणार? असेट म्हणणार. आता हे 450 कसे आले? ज्यावेळेस मी ट्रान्सफर करेल त्यावेळेस सांगणार नाही. आता क्लिअर झालं सर्वांना? हो सर. ओके, चला. आता ऍडजस्टमेंट कडे जाऊ पटकन. ऍडजस्टमेंट बघा. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड. 31 मार्चला आहे 38,000 रुपये. 2 इफेक्ट होतात त्याचे. क्लोजिंग स्टॉक आहे, कुठं जाईल?
बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला देणार एक इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट कुठं बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीट असेटला. असेट साइडला. क्लिअर का सर्वांना? हो. ओके चला पुढे जाऊया. राम इज अलाउड अ सॅलरी ₹6,000. आता पहा रामला सॅलरी भेटणारे 6,000 रुपये. आता रामला भेटणारे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, रामला भेटणारे आणि जे काही पार्टनरला भेटतं ते पार्टनर अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या कुठं लिहितो आपण? क्रेडिट. आता आपण पार्टनर करंट अकाउंट तयार केले म्हणजे करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार हे? क्रेडिट साइडला. एक इफेक्ट समजला का सर्वांना? हो सर. हो. हो. आणि कृष्णाला अलाउड आहे कमिशन. कमिशन किती भेटणार आहे? 3%. कशावर? नेट सेल्स वर 3% भेटणार आहे. हा आता हे 3% कमिशन कृष्णाला भेटणार आहे म्हणजे कृष्णाच्या करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण? क्रेडिट साइडला. हा झाला पहिला इफेक्ट ऍडजस्टमेंटचा. आणि ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट फर्मच्या दृष्टिकोनातून विचार करायचा. हे फर्मला द्यावं लागणार आहे पार्टनरला. फर्मच्या दृष्टिकोनातून काय? हा एक्सपेन्सेस आहे ना. आणि लॉस कुठं लिहितो मग आपण? प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे दुसरा इफेक्ट कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कळलं का सर्वांना दोन इफेक्ट दुसऱ्या ऍडजस्टमेंटचे? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 3 इज इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ऍट 5% पर ॲनम. म्हणजे काय? पार्टनरनी जे कॅपिटल फर्मला दिलेले त्याच्यावर फर्मला पार्टनरला इंटरेस्ट द्यावं लागणार आहे आणि त्याला म्हटले त्यांनी इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता पहिली गोष्ट हे पार्टनरला भेटणारे कॅपिटल दिल्यामुळं म्हणजे पार्टनरच्या दृष्टिकोनातून हा काय इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? इन्कम. म्हणजे इन्कम असेल तर करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण? क्रेडिट क्रेडिट साइड. आणि फर्मच्या दृष्टिकोनातून काय एक्सपेन्सेस आहे का लॉस आहे? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस. म्हणजे कुठं लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या? डेबिट साइडला. क्लिअर सर्वांना हे? ओके. देन आफ्टर नेक्स्ट जाऊया पुढं. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. प्लांट अँड मशिनरीवर 5% डेप्रिशिएशन आहे. म्हणजे मशिनरी काय होती? कमी होते. म्हणजे लेस काय म्हणणार आपण? लेस असेट म्हणजेच मशिनरी, प्लांट अँड मशिनरी. आणि दुसरा इफेक्ट असेट कमी झाली म्हणजे लॉस झाला. लॉस कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना? हो. आता पहा याच्यामध्ये कोणकोणत्या नवीन ऍडजस्टमेंट होत्या. ही रामला एक सॅलरी वगैरे अलाउड केली पण ह्या ऍडजस्टमेंट नवीन नव्हत्या. आपण या सगळ्या ऍडजस्टमेंट आधी थेअरीमध्ये अभ्यासलेल्या आहेत. आता एक नवीन ऍडजस्टमेंट ही 5 नंबरची. ₹3,000 फॉर आवर कस्टमर. आवर कस्टमर म्हणजे काय? आपला कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजे 3,000 त्याने आपले दिलेले नाही. आणि जे कस्टमर म्हणजे जे डेटर्स आपले पैसे देत नाही अशा नालायक व्यक्तींना काय म्हणतो आपण? व्हेरी गुड. काय म्हणतो? बॅड डेब्ट. मग ही कशाची ऍडजस्टमेंट आहे? बॅड डेब्टची. मग आता याचा अर्थ याची इफेक्ट तुम्ही लगेच सांगू शकता. तुम्हाला कळलंय म्हटलं बॅड डेब्ट. बॅड डेब्ट कशातनं लेस करतो? व्हेरी गुड. लेस डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि लास्ट ऍडजस्टमेंट 3-4 वेळा झाली आपली. काय? प्रीपेड इन्शुरन्स इफेक्ट सांगा मला. व्हेरी गुड. लेस इन्शुरन्स. इन्शुरन्स लिहिलेला असेल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवायचं. ऍडजस्टमेंट समजल्या का सर्वांना? हो सर. ओके. समजल्याशिवाय आपण पुढे जात नाही. किती वेळ लागला तरी चालेल. चला आता आपण हे आपले आयटम जे आहेत ते ट्रान्सफर करायला सुरुवात करायची का? ओके. चला सर्वांनी अकाउंट तयार केलेले असतील. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिसरा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि एक अकाउंट फक्त राहिले. तेवढं मला घेऊन येऊ द्या. ते तिकडच घरी विसरलं. एकच मिनिट. त्याचं घर कुठे? हे. आणि इथनं त्याला आपल्याला इकडे न्यायचंय. बघा चौथा अकाउंट काय आहे? म्हणजे चौथा अकाउंट म्हणजे स्टेटमेंट बॅलन्स शीट आहे. ओके. सॉल्व्ह करायला सुरुवात करायची का? ओके. चला फर्स्ट आयटम आहे ओपनिंग स्टॉक. कुठं लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या
डेबिट साइड. चला ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट किती पहा ओपनिंग स्टॉकची? 36,000. सर्वांनी सोबत राहायचं. 36,000 लिहिलं का सर्वांनी? हो सर. येस सर. ओके. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट कुठं लिहायचं आता आपल्याला? हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला जाऊ. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला जाऊ. सुरुवातीला लिहायचं कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट अकाउंट आणि त्याच्यामध्ये कोणी राम आणि कृष्ण आहेत ना, दोघ जण का पार्टनर्स? हो सर. राम अँड कृष्णा. बघा रामचं किती कॅपिटल आहे? 1,60,000 आणि कृष्णाचं आहे 1,80,000. 1,60,000 प्लस 80च आहे फक्त, बरोबर ना? हो सर. 80,000. तर टोटल किती लाउटरला? 2,40,000. 2,40,000. सोबत आहे इथपर्यंत सर्वजण? येस सर. ओके ओके. कॅपिटल ट्रान्सफर करून घेतलं. रामचं कृष्णाचं करंट अकाउंट आहे. राम आणि कृष्णाचा बॅलन्स आहे. रामचा जो बॅलन्स आहे तो आहे डेबिट बॅलन्स 8,000. सॉरी क्रेडिट बॅलन्स आहे 8,000. म्हणजे कुठे ट्रान्सफर करणार? करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला करंट अकाउंटच्या जाणार आणि त्या ठिकाणी म्हणणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पहिला कोण आहे? राम आहे. रामचं नाव लिहूया या ठिकाणी. दुसरा आहे कृष्णा. राम आणि कृष्णा. रामचा बॅलन्स आहे 8,000, बरोबर ना? हो सर. रामच्या कॉलम मध्ये लिहिले 8,000. त्याचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून लिहिलं त्या ठिकाणी. आणि कृष्णाचा डेबिट बॅलन्स आहे म्हणून कृष्णाच्या डेबिटला लिहिणार टू बॅलन्स. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि कोणाच्या कॉलम मध्ये लिहिणार? कृष्णाच्या कॉलम मध्ये. किती अमाऊंट आहे त्याची? 4,000. 4,000. इथपर्यंत क्लिअर का सर्वांना? काय अडचण आहे का? नाही सर. नाही. चला पुढे जाऊया. कृष्णाचा बॅलन्स ट्रान्सफर झाला. आपली एक गोष्ट राहून गेलेली आठवते का? कोण सांगते काय राहिलं? स्टार मार्क ऍडजस्टमेंट. हो, ऍडजस्टमेंटला स्टार मार्क करायचं राहिलं. तर बघूया कोणकोणते ऍडजस्टमेंट आहे, कसं कसं स्टार मार्क करायचं. पहिली ऍडजस्टमेंट डायरेक्ट आहे. दुसरी ऍडजस्टमेंट डायरेक्ट आहे. तिसरी ऍडजस्टमेंट सुद्धा काय आहे? डायरेक्ट आहे. चौथी ऍडजस्टमेंट प्लांट अँड मशिनरीवर आहे. मग प्लांट अँड मशिनरीला एक स्टार मार्क करू. त्याच्यानंतर पाचवी ऍडजस्टमेंट डेटर्स आणि बॅड डेप्ट्सवर आहे. मग डेटर्स आणि बॅड डेप्ट्सला आपण काय करूया? स्टार मार्क करूया. आपले डेटर्स पहा या ठिकाणी आहेत. डेटर्सला एक स्टार मार्क करू आणि बॅड डेप्ट्स शेवटी आहेत या ठिकाणी. याला एक स्टार मार्क करू. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सला एक स्टार मार्क करू. खालून 3 नंबरचा आयटम बघा इन्शुरन्स. याला एक स्टार मार्क करायचं. एवढंच फक्त राहिलं होतं. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. चला पुढे जाऊया आता आपण. थोडस गव्हर्नमेंट तुम्हाला नाही काय काम आता झाली तुमची झोप. ग्रँट पण राहिले सर. काय राहिलं म्हटले? कोण म्हटले? गव्हर्नमेंट बॉन्ड्स वर राहिले. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. केले की आपण बघा इथे स्टार मार्क केले आणि त्याची इफेक्ट सुद्धा दोन्ही लिहून ठेवलेत. आठवते का बघा? हो, इनडायरेक्ट ऍडजस्टमेंट आहे. चला परचेस. आता परचेस रिटर्न वगैरे काय नाही. परचेस कुठे लिहितो आपण? ट्रेडिंगच्या डेबिट साइड. डेबिट साइडला लिहू. ट्रेडिंगच्या डेबिट साइडला टू परचेस आणि अमाऊंट किती आहे पहा परचेसची? 1,00,000. 1,00,000 रुपये. आउटरला लिहून टाकायचं 1,00,000 रुपये. चला पुढे जाऊया. सर्वजण सोबत राहायचं, मागं कोणी राहणार नाही. सेल्स कुठे घेणार आहे ट्रेडिंगच्या? क्रेडिटला. क्रेडिट साइड. TC मीन्स क्रेडिट. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. जाऊ ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आता हे समजत असेल की डेबिट क्रेडिट साइड एवढं तरी समजत असेल. हे जर समजत नसेल तर मला डोकंच फोडून घ्यावं लागेल. बाय सेल्स. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. डायरेक्ट आउटरला किती लिहिणार? 2,08,000 ना? 8,000. 2,08,000 रुपये आउटरला लिहिणार आपण. देन आफ्टर नेक्स्ट पुढे जाऊया. आवाज येतोय कोणाच तरी? म्यूट करा. सन्ड्री डेटर्स वर ऍडजस्टमेंट आहे. कुठं लिहायचं ते? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाऊ. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला त्याच्या तिथे ते लिहू सन्ड्री
सन्ड्री डेटर्स आणि अमाऊंट किती पहा सन्ड्री डेटर्सची 1,73,500. 73,500. 1,73,500 इतक्या जोराने ओरडायची गरज नाही. माझ्याकडे बटन असते, तुम्हाला माहिती का बटन कोणते माझ्याकडं? चला सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत पहा 41,800. कुठं लिहिणार आहे बॅलन्स शीटच्या? लायबिलिटी साइड. चला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहूया सन्ड्री क्रेडिटर्स. आता एक 3-4 ओळी जागा सोडा आणि नंतर लिहा बरं का, आपल्याला करंट अकाउंटचा बॅलन्स लिहायचा आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आणि अमाऊंट पहा त्या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्सची 41,800 रुपये आउटरला 7,800. लिहायचं. चला पुढे जाऊया. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं, ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. किती अमाऊंट आहे बिल्स रिसिवेबलची? 47,000. 47,000 लिहूया. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेट साइडला बिल्स रिसिवेबल 47,000 बॅलन्स शीट असेट साइड सोबत आहेत ना इथपर्यंत, कोणी मागे नाहीये. हो सर. हो सर. त्याच्यानंतर बिल्स पेएबल कुठे लिहायचं बॅलन्स शीटच्या? चला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहूया बिल्स पेएबल. अमाऊंट किती पहा बिल्स पेएबलची? 21,000. 21,000 ओनली. चला पुढे जाऊया. बिल्स पेएबल झाल्यानंतर कमिशन एक्सपेन्सेस आहे आपला, कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आलो त्या ठिकाणी लिहिलं टू कमिशन आणि अमाऊंट किती आहे बा कमिशनची? 2,800 रुपये आउटरला लिहून टाकले. 2,800 सोबत राहा, कोणी मागे राहू नका. वेजेस हे सुद्धा कुठे लिहायचं? ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रेडिंगच्या डेबिटला आलो त्या ठिकाणी लिहिलं टू वेजेस आणि अमाऊंट किती पहा वेजेसची? 1,760 रुपये. 1,760 आउटर कॉलमला लिहिले 1,760. पुढे जाऊया. सॅलरी कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या आणि म्हणा टू सॅलरी आणि अमाऊंट आहे त्याची 3,000 रुपये आउटर कॉलम मध्ये लिहून टाका. 3,000 टू सॅलरी आउटर कॉलम 3,000. त्याच्यानंतर फर्निचर कुठं लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या असेट साइडला त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही, आउटरला लिहायचं फर्निचर. सोबत राहा, माग कुणी राहू नका. फर्निचर आणि अमाऊंट आहे फर्निचरची 25,000 आउटर कॉलम. 25,000 आउटर कॉलम. चला पुढे जाऊया. फर्निचर झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी 63,000 बॅलन्स शीट असेट साइड. स्टार मार्क आहे म्हटल्यावर इनरला लिहिणार प्लांट अँड मशिनरी. 63,000 रुपये इनर कॉलमला लिहायचे आणि ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडायची. सोबत आहेत ना सर्वजण? हो सर. ओके चला. आरडीडी लिहिणार आहे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला, कारण की बॅलन्स क्रेडिट आहे. चला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला जाऊया. एक ओळ जागा सोडायची आपला ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय आरडीडी रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स आणि अमाऊंट आहे आरडीडी ची 1,000 आउटर कॉलमला लिहिले 1,000. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट असेट आहे कुठे लिहिणार? बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट पहा किती आहे? 10,500 रुपये. पुढे जाऊया. लोन्स अँड ऍडव्हान्स गिवन ही सुद्धा आपली असेट आहे
ऍसेटलाच लिहिणार बॅलन्स शीट. लोन्स अँड ऍडव्हान्स आणि त्याची अमाऊंट आहे 35,240 रुपये. 35,240. चला पुढे जाऊया, सोबत राहायचं सर्वांनी. इन्शुरन्स, इन्शुरन्स वर ऍडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहायचंय? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू इन्शुरन्स. टू इन्शुरन्स आणि त्याची अमाऊंट आहे इन्शुरन्सची 2,500 रुपये. इनरला लिहायचे 2,500 आणि एक ओळ जागा सोडायची. एक ओळ जागा सोडली. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस डेबिटलाच लिहायचं टू बॅड डेब्ट्स. टू बॅड डेब्ट्स आणि अमाऊंट लिहायची 500 ओनली. इनर कॉलम एक ओळ जागा सोडायची. चला पुढे जाऊया. बॅड डेब्ट झाल्यानंतर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता याच्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की 450 रुपये काय आले, इंटरेस्ट आलेले त्याच्यावरचं रिसिवेबल. ही ऍडजस्टमेंट आहे याच्यावर हिडन. ते आपण इनरला लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि अमाऊंट किती लिहिणार पहा त्याची? 15,000 रुपये इनर कॉलम. आणि त्याच्यामध्ये ऍड म्हणणार आपण, ऍड इंटरेस्ट रिसिवेबल. इंटरेस्ट रिसिवेबल किती महिन्याचं? 3 महिन्याचं. 3 महिन्याचं. ते किती? 450 रुपये फक्त, बरोबर ना? आणि आउटरला येईल 15,450. हे 450 कसे काढले कळलं ना तुम्हाला? सुरुवातीला सांगितले मी. ओके. आणि या 450चा दुसरा इफेक्ट फक्त द्यायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्या ठिकाणी लिहायचं डेबिटलाच म्हणतोय, क्रेडिटला आपला इन्कम आहे. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. बॉन्ड कंसात लिहायचं रिसिवेबल आणि अमाऊंट लिहायची 450 आउटर कॉलम. क्लिअर का सर्वांना हे? सर. ओके. चला ऍडजस्ट आपले सगळे आयटम ट्रान्सफर करून झालेले आहेत. शेवटचा एक 2.5 मिनिट राहिलाय. ऍडजस्टमेंट साठी एक 10 मिनिटासाठी परत एकदा रिजॉईनिंग करा सर्वांनी. 10 मिनिटं लागतील ऍडजस्टमेंटला. चला फर्स्ट ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ₹38,000. कुठं लिहितो हा? क्लोजिंग स्टॉक आहे. कुठं लिहिणार? कुठं? बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक. चला आपण क्लोजिंग स्टॉक पर्यंत आपली जी ऍडजस्टमेंट होती ना क्लोजिंग स्टॉकची, तिथपर्यंत आपण आलेलो होतो. आता क्लोजिंग स्टॉक किती होता? 38,000 होता, बरोबर ना? हो. त्याचा इफेक्ट एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला करतो आपण आणि दुसरा इफेक्ट कुठं करतो? बॅलन्स शीटच्या असेट्सला सर्वात शेवटी. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला कुठे लिहायचा होता? बॅलन्स शीटच्या असेट साइडला सगळ्यात शेवटी. म्हणून आपण लिहिणार क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेटला आणि अमाऊंट लिहायची 38,000 आउटर कॉलम. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. पहिली ऍडजस्टमेंट आपली क्लिअर झाली, संपली. त्याला टिक मार्क केला आपण. पुढची 2 नंबरची ऍडजस्टमेंट. राम इज अलाउड सॅलरी 6,000. हे कुठं लिहायचं आहे? करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचंय आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचंय, कारण की आपला काय आहे? एक्सपेन्सेस आहे. जाऊया करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि त्या ठिकाणी लिहूया आपण बाय सॅलरी. बाय सॅलरी टू राम. टू राम नका लिहू, नुसतं सॅलरी लिहा.
बाय सॅलरीला. आणि अमाऊंट किती बघा, त्याला भेटलेली 6,000 रुपये सॅलरी ना. 6,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट, आपला हा एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू सॅलरी टू राम. टू सॅलरी टू राम. टू राम. आणि अमाऊंट लिहायची 6,000 रुपये आउटर कॉलम. ही झाली अर्धी ऍडजस्टमेंट. अजून आपली अर्धी शिल्लक आहे. कमिशन देणार आहे, कोणाला कमिशन आहे, 3% कमिशन आहे सेल्सवर. आता सेल्स आपला ऍक्च्युली किती, 2,08,000. किती, 2,08,000 सेल्स आहे. या 2,08,000वर जर 3% अमाऊंट काढली, 3 शून्य जर झाकले, तर 2,080 येतात 1%. बरोबर. तर 3% किती असतील, बे के बे, बरोबर. 2 6 200. आणि 8 त्रिक 24, म्हणजे किती, 840 रुपये असतील माझ्या अंदाजे. सॉरी 840च म्हणतोय. 2,000 गुणिले 6,000 आणि 8 हे 80, 8 1 8 2 8 त्रिक 24, म्हणजे 6,240 रुपये एवढी अमाऊंट असेल. किती असेल, हो सर. 6,240 रुपये. आणि हे त्याला कमिशन काय होणार आहे, भेटणार आहे. म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय कमिशन. कमिशन बाय कमिशन ऍट 3%. आणि ते कोणाला भेटणार आहे, कृष्णाला 6,240 त्याच्या कॉलम मध्ये लिहिले. आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू कमिशन टू कृष्णा. आणि अमाऊंट लिहायची 6,240. ऍडजस्टमेंटच्या दोन्ही इफेक्ट झाले. क्लिअर का सर्वांनी ऍडजस्टमेंट? हो सर. हो सर. ओके. देन आफ्टर पुढे बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. दोघांचे जे कॅपिटल आहे त्याच्यावर 5% इंटरेस्ट भेटणार आहे त्यांना. एक इफेक्ट करंटच्या क्रेडिटला, दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता कॅपिटल आहे एकाचं किती, 1,60,000 आणि एकाचं आहे 80,000. बरोबर का, बरोबर आहे का, मला सांगा. 1,60,000 आणि 80,000 ही अमाऊंट बरोबर आहेत का कॅपिटलच्या? हो सर. हो. हो सर. याच्यावर 5% सर. काढले, याच्यावर 5% जर कॅल्क्युलेट केले आपण, तर बघा किती येतात. 1,60,000वर 5%, 16,000. 10% 8,000. त्याच्या निम्मे, म्हणजेच किती, 8,000. 8,000. आणि 8,000 10% येतील त्याच्या निम्मे, म्हणजे किती, 4,000. 4,000. हे पार्टनरला भेटणार आहे. म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला जायचं आणि लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. एकाचे 8,000 आहेत आणि एकाचे किती आहेत, 4,000 आहेत. आणि हा काय आहे, आपल्या दृष्टिकोनातून खर्च आहे, फर्मच्या दृष्टिकोनातून. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यातला पहिला पार्टनर राम, इनरला लिहायचे त्याची 8,000 रुपये अमाऊंट. आणि दुसरा पार्टनर आहे कृष्णा. त्याचे लिहायचे 4,000 रुपये. असे टोटल आउटरला किती येतील, 12,000 रुपये आउटरला येतील. चला पुढे जाऊया. पुढं 4% प्रोव्हाइड प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिशिएशन आहे 5%. तर आता हे डेप्रिशिएशन काय करू, कॅल्क्युलेट करून घेऊ. प्लांट अँड मशिनरीवरचं 5%. चला, प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी म्हणायचं लेस डेप्रिशिएशन. माझा आवाज थोडासा कट होतोय का? हो, थोडस ऍडजस्ट करून घ्या. आपली डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट चाललेली आहे आणि त्याच्यावर 5% डेप्रिशिएशन आहे, 5%. तर 63,000
इंटू 5%, 6,300च्या निम्मे 3,150 रुपये डेप्रिशिएशन. आणि 63,000मधनं 3 गेले 60, 60 मधनं 150 गेले 59,850 रुपये आउटरला येतील. 59,850. आणि ह्या डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट आपण कुठं लिहिणार आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. 3,150 रुपये त्या ठिकाणी आपण लिहून घेतले. सर्वजण सोबतच आहेत ना? हो सर. ओके. हो सर. हा, चला नंबर 5 ऍडजस्टमेंट. 3,000 रुपये जे आहेत ते बॅड डेब्ट्स आहेत, ते डेटर्स मधनं लेस करायचे आहेत आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे. जाऊ डेटर्स कडे. डेटर्स आपण असेटला लिहिलेत बॅलन्स शीटच्या. त्या ठिकाणी म्हणायचं लेस बॅड डेब्ट्स. अमाऊंट किती पहा, 3,000 ना. 3,000 रुपये अमाऊंट आहे. 73,500 मधनं 3, 1,73,500 मधनं 3 गेले तर 1,70,500 रुपये आउटरला येतील. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेब्ट्स मध्ये ऍड करणार आपण. लेस ऍड म्हणायचं, ऍड बॅड डेब्ट्स. अमाऊंट कंसात म्हणायचं न्यू आणि अमाऊंट आहे 3,000. आउटरला किती येतील? 3,500 रुपये. इथपर्यंत सर्वजण सोबत आहेत का? हो सर. ओके. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये. आता हे लेस करायचं इन्शुरन्स मधनं आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचंय. इन्शुरन्स लिहिलंय आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्या ठिकाणी म्हणून लेस प्रीपेड इन्शुरन्स. अमाऊंट आहे 500 रुपये. आउटरला येतील 2,000. बरोबर ना? 2,500 मधनं 500 रुपये वजा झाल्यावर. हो सर. हो सर. आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं प्रीपेड इन्शुरन्स 500. संपला विषय. अशा पद्धतीने आपण सगळे ऍडजस्टमेंट केलेले आहेत, काही राहिलेलं नाही. हिडन ऍडजस्टमेंट सुद्धा केलेली आहे. आता क्लोज करायला सुरुवात करायची. जर असं मी काय करतोय क्लोजिंगच्या बाबतीत, आता तुम्हाला टोटल सांगत बसणार नाही. क्रेडिट साईड बघा, 2,38,000 प्लस 38 ट्रेडिंग अकाउंटची जर टोटल केली तर 2,46,000 रुपये येईल. किती? 2,46,000. क्रेडिट आहे मोठी, 2,46,000. तीच लिहिली डेबिटला 2,46,000. आणि यामधून जर हे 36 आणि 1,36,000 आणि वरचे 1,000 म्हणजे 1,37,760 जर वजा झाले तर 1,08,240 रुपये येतात. 1,08,240 रुपये येतात. त्याला काय म्हणणार आपण? ग्रॉस प्रॉफिट कॅरेड डाऊन. व्हेरी गुड. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला लिहायचा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आणि अमाऊंट लिहायची 1,08,240 रुपये. आणि जर आपण ह्या क्रेडिट साइडचा विचार केला तर 1,08,9 आणि वरचे 450 तर जवळजवळ क्रेडिट साइडच मोठी असणार आहे. टोटल येईल क्रेडिट साइडची प्रॉफिट अँड लॉसच्या 1,09,690. 1,09,690 रुपये येईल. तेच डेबिटला लिहिले 1,09,000. एकच मिनिट. 1,09,690 रुपये. आणि नेट प्रॉफिट येईल तुमचा 71,000. आणि हा जो नेट प्रॉफिट आहे हा आपला पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 1 2 3 3 ओळी जागा सोडून वर लिहायचं टू नेट प्रॉफिट. आणि पार्टनरची नावं लिहायची. पहिला पार्टनर आहे राम आणि दुसरा आहे कृष्णा.
कृष्णा. त्यांचा रेशो आहे 3:2, बरोबर ना? आणि हे 71,000 3:2 या प्रमाणात जर वाटले तर येतात हे 42,600 आणि 28,400 रुपये. आणि हे आउटरला घेऊन जायचे आपल्या, म्हणजे आउटरला जर ते 71,000च येणार आहेत, हे जायचं आपल्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला, आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट पार्टनर्सच्या क्रेडिट साइडला नेट प्रॉफिट 42,600 आणि 28,400. 42,600 आणि 28,400. आणि आता जर आपण हे क्लोज केलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तर याची टोटल येते बघा 38,000. 38,640. 640 आणि याची ती 42 आणि 8 50 56 56 64 64,600. 64,600. तेच इकडं 64,600 बॅलन्सिंग फिगर सुद्धा 64,600 आणि याची 38,640 मधनं जर 4 गेले तर 34,640. आणि याला म्हणणार टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हा कुठे ट्रान्सफर करणार कोण सांगू शकतंय? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहायचं करंट अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची. पहिला पार्टनर राम आणि दुसरा आहे कृष्णा. आणि त्यांच्या अमाऊंट फक्त लिहायच्या त्या ठिकाणी पहा किती आहे. तीनरला 64,600. 64,600 आणि 34,640. 34,640. आणि यांची टोटल करून जर आउटरला अमाऊंट आल्या तर 99,240 येईल बघा. 240. आणि तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो टॅली होणार आहे 4,02,040. एकदा चेक करा. 4,02,040 रुपये. 4,02,040 रुपयाने टॅली होतोय का बघा. तर अशा पद्धतीने हा सगळा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. थोड्याशा क्लोजिंगला आपण घाई केली कारण की सगळे लेफ्ट व्हायला लागले होते, म्हणून म्हटलं बोरिंग व्हायला नको. तर समजलं का सर्वांना? हो सर. ओके चालते. 8 वाजता आपण याच्या पुढचा प्रॉब्लेम घेऊया. आता थांबूया आपण.